चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा. गर्भवास कैसा नेन तिथे, जनबन ऐशा कृपेच्या आधारे, जनबन ऐशा कृपेच्या आधारे दाटला भारे पांडुरंग. संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेन तिथे. तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, दाखविले भिन्न परी एक. संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेन तिथे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया, त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनी, बोलतो वचने अति भाविकायिका जनार्दनी. तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीर. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यावर करी संतांच्या, वर 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 करी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वर संतांच्या, यावर करी संतांच्या, वर करी संतांच्या.
माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा निनती ते प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठांतरातील बहुतेकांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या द्वारे या जगातला सगळ्यात धन्य काळ कोणता याचा निर्देश करतात. विठ्ठल सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजची जी कीर्तनरूपी सेवा आहे ती सेवा स्वर्गीय शशिकलाबाई सखाराम जोगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्या समस्त परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मधुकर सखारामजी जोगडे, श्री ज्ञानेश्वर सखारामजी जोगडे, श्री सुधाकर सखारामजी जोगडे आणि श्री पद्माकर सखारामजी जोगडे तथा समस्त जोगडे परिवाराच्या वतीनं या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शशिकलाबाईंच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान तथा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद महाराष्ट्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे. आमचे हरिभक्तीपारायण अनिरुद्ध महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपारायण बवन महाराज कराड तेही उपस्थित आहेत तथा सर्व गावातील भजनी मंडळी उपस्थित आहेत. घरचाच कार्यक्रम असणारे आमचे सुदर्शन महाराजांचाच फोन आला आणि महाराज म्हटले आजीचाच कार्यक्रम आहे. महाराजांचं सुद्धा फार मोठं नाव आहे. खरं तर महाराज असे पकवाज वादक आहेत की जे चित्रपटामध्ये गाणे गातात असे अवधूत गांधी सर ज्यांचे फार मोठं नाव आहे आणि ज्यांचे फार मोठे गीत प्रसिद्ध आहेत आणि ते वारकरी आहेत. मुळात जे चित्रपटात जरी गात असले तरी वारकरी आहेत. अवधूतजी गांधी सर यांना पकवाजाची साथ महाराजांची असते. आमच्या हरिभक्तीपारायण सुदर्शन महाराज आहे आणि या सर्व परिवाराच्या वतीनं या समस्त ग्रामस्थ मंडळीला आमंत्रित करून भजनी मंडळीला आमंत्रित करून या ठिकाणी कीर्तन सेवेचं आयोजन आहे. म्हणून जीवन जगत असताना मी नेहमी सांगत असतो मायबाप हे अतिशय महत्वाचे असतात. मला अभंगावर जास्त बोलायचंय आज. खरं तर माणसानं जीवन जगत असताना नेहमी कृतज्ञ असावं, कृतज्ञ नसावं. ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत त्या उपकाराविषयी आपली अंतकरण आपल्या अंतकरणाची भावना ही नेहमी कृतज्ञतेची असली पाहिजे. आई वडिलाची सेवा केली पाहिजे. जे जे सुपुत्र आहेत त्यांनी आईची सेवा केली पाहिजे, वडिलाची सेवा केली पाहिजे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आई वडिलाच्या सेवेमुळे जर पंढरीला उभा असेल किंबहुना मायबापाच्या सेवेनं काय काय प्राप्त होत नाही. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत तन मन धनानं मायबापाची सेवा करावी आणि ते या लोकाची यात्रा त्यांनी संपवली की त्याच्या पश्चात मग तो दशक्रिया विधीपासून मग तो 13वा असेल गोड जेवण, मग मासिक असेल, पाक्षिक असेल, मग वर्ष श्राद्धापर्यंत जे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम मुलानं केले पाहिजे. ते त्याचं कर्तव्य आहे. त्यालाच पुत्र म्हणतात. पुण्णाम नरका त्रायते इति पुत्राहा. जो आपल्या पितरांची पुण्य नावाच्या नरकापासून सोडवणूक करतो त्याला पुत्र म्हणत असतात. आणि मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही महाराज? मायबापाच्या सेवेनं सगळं प्राप्त होतं. महाभारतामध्ये एक कथा येते महाराज. महाभारतामध्ये मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही. एक कौशिक नावाचा ब्राह्मण संध्या करण्याकरता दारामध्ये बसला. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणाचं छोटं पोरग ते संध्या करत असताना थोडं रांगत बाहेर आलं आणि आपल्या पोराला डोळ्याच्या देखत, त्या बापाच्या देखत, कौशिक ब्राह्मणाच्या देखत साप चावला. आणि साप चावल्यानंतर विषय असा झाला पुढं त्या सापाचा राग आला त्या ब्राह्मणाला. आणि ब्राह्मणाला राग आल्यानंतर ब्राह्मण त्या सापाच्या पाठीमागे धावायला लागला. आणि सापाच्या पाठीमागे धावता
त्या सापानं वाघाचं रूप धारण केलं आणि वाघाचं रूप धारण केल्यानंतर समोर एक गाय होती. त्या गायीच्या मानेवर प्रहार केला आणि ते जे रक्त होतं ते रक्त तो वाघ प्याला. ते ब्राह्मण सगळा पाहत होता आणि ब्राह्मण जरा भिला आणि ब्राह्मणानं त्या वाघाला विचारायला सुरुवात केली, तू कोण आहेस? मग त्या वाघानं मनुष्यवाणीनं उत्तर द्यायला सुरुवात केली की तो म्हटला, मी काळ आहे, माझं नाव काय? काळ. म्हणला तू आत्ताच साप होतास, आत्ताच वाघ झालास, एकच काय झालं? ते म्हटला तुझ्या पोराचं मरण सापामुळं होतं, त्याच्यामुळे मी साप झालो. या गाईचं मरण वाघामुळं होतं, म्हणून मी काय झालो? वाघ झालो. याला राहावलं नाही महाराज. याला काय झालं नाही? राहावलं नाही. त्यानं जरा पुढचा विचार केला. तो म्हटला माझं मरण कशाने? तो म्हणला तुझं मरण मगरीपासून आहे म्हटलं. आणि मगरीपासून म्हणल्यानंतर त्यानं जरा सावध व्हायला सुरुवात केली. तो म्हटला आता जलाशयापर्यंत जायचं नाही. आपलं मरण जर मगरीच्या रूपानं असेल तर जलाशयात आता प्रवेश करायचा नाही, मरण चुकवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. मरण चुकवण्याचा खूप जण प्रयत्न करतात, पण मरण कोणालाही चुकवता येत नाही. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंहासन चढ बिठे, कित्ते पेरे जंजीर. या ठिकाणी जो मनुष्य आलाय तो जाणार आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, जातस्य ही ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य ज तस्माद अपरिहार्ये नत्वम शोचितुम रहसी. भगवान अर्जुनाला सांगतात की जिथं जो जन्माला आलाय तो जाणार आहे. यानं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मग ब्राह्मणानं असं केलं की जलाशयाच्या जवळ जायचं नाही. आणि जलाशयाच्या जवळ जायचं नाही म्हणल्यानंतर त्यानं बराचसा काळ लोटला, वर्षानुवर्ष निघून गेली. आणि वर्ष निघून गेल्यानंतर पुढं असं झालं, तो ब्राह्मण एका राजाच्या पदरी मुलाला विद्या शिकवण्याकरता होता. आणि मुलाची विद्या शिक्षण पूर्ण झालं आणि आता मुलगा उपवर झाला. राजाचा मुलगा होता, उपवर झाला. आणि उपवर झाल्यानंतर असं झालं की मुलाचं लग्न ठरलं. मुलाचं लग्न ठरल्यानंतर मुलगा म्हटला गुरुजी जोपर्यंत लग्नाला येत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही. नुसता महाराजाचा संबंध काय करायचा? नुसता महाराज रोजचाच बैठकीला आहे ना, आमच्या जर लग्नाला येत नसेल तर महाराजाला काय करायचं? बरोबर आहे ना गणेश भाऊ? तर महाराज लग्नाला आली पाहिजे. नुसते लग्नाला आली नाही पाहिजे तर महाराजांना मंगलाष्टिका म्हणली पाहिजे, असं बाग्र असतो ना लोकांचा. मग काय करायचं? नुसते संबंध आलं पाहिजे. तर गुरुजी तुम्ही जर लग्नाला नाही आलात गुरुजी तर मी लग्न कदाचित करणार नाही, पण तुम्ही आलं पाहिजे. गुरुजी म्हटलं आय एम सॉरी, मी येऊ शकत नाही. का? अरे लग्न एवढ्या लांब, तिथं पूर्वीच्या काळामध्ये वराड न्यायचं म्हणजे डमनीमध्ये बसायचं, बैलगाडीचा प्रवास, एवढ्या लांब जायचं. आणि मग लांब जायचं म्हणजे वाटेत मुक्काम करावा लागायचा. आत्ताच्या मुली नाही महाराज. आता ते जुन्या काळामध्ये, आता मागतं तरी जरा टेम्पो वगैरे होते, आता टेम्पो नाही, वराड म्हणते. बस असली तरी येत होता. आता टेम्पोत प्रवास करण्याची आमची इच्छा नाही. जुना काळ ते बैलगाडीचा प्रवास. मग राजाच्या मुलानं राजाला सांगितलं. राजे म्हटले गुरुजी तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. सोन्याच्या मोहरा द्यायला तयार आहे, सगळं द्यायला तयार, पण तुम्ही माझ्या पोराच्या लग्नाला आलं पाहिजे. आता फारच आग्रह झाला. सोन्याच्या मोहरा द्यायला तयार झाले. आणि सोन्याच्या मोहरा द्यायला तयार झाल्यानंतर यालाही थोडा लोभ सुटला गुरुजीला. आणि मग गुरुजी निघाले. आणि गुरुजी निघाल्यानंतर पुढं असं झालं, जाता जाता आदिवाशाचं एक जंगल लागलं. त्या आदिवाशाचा राजा, त्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्यानं नवस केलेला होता की जो कोणी मला योग्य ब्राह्मण भेटेन त्याला मी हत्तीच्या भारोभार सोनं देईन. हत्तीच्या भारोभार. आता ब्राह्मण कोणी याला भेटत नव्हता आणि योग्य ब्राह्मण भेटत नव्हता. मग काय करावं? मग त्याला कळालं की आपल्या जंगलामध्ये वराड जाते, त्याच्यात एक ब्राह्मण आलेला आहे. मग तो ब्राह्मण बुवाच्या जवळ आला, दर्शन घेतलं ब्राह्मण बुवाचं. ब्राह्मण बुवा हत्तीच्या भारोभार सोन्याच्या मोहरा तुम्हाला द्यायच्यात, चला. तो म्हटला मी येऊ शकत नाही. का? आता हत्तीच्या भारोभार करायचं म्हणजे कसं करायचं? हत्तीच्या भारोभार करायचं जुन्या काळामध्ये अशी पद्धत होती, नावेमध्ये हत्ती बसवायचा, नाव जेवढी बुडाली तेवढी रेष मारायची आणि तेवढ्या सोन्याच्या मोहरा त्याच्यात टाकायच्या आणि मग ते असं माप केलं जायचं. त्याला हत्तीच्या भारोभार करणं असं म्हणतात. म्हटलं मी येऊ शकत नाही येऊ शकत. अहो बघा ना, सोन्याच्या मोहरा आहेत बघा तिथं ठेवल्यात एवढ्या मोठ्यात. आणि लांबून ते महाराज सोनं असं चमकलेलं पाहिलं आणि पाहिल्यानंतर याच्या मनामध्ये काय झाला? लोभ निर्माण झाला.
तो म्हटला मी येईन, माझी एक आट आहे, पण मी जलाशयामध्ये येणार नाही. मी काय करणार आहे? जलाशयामध्ये येणार नाही, मी त्या जलाशयाच्या बाहेरच थांबेल. म्हणजे ठीक आहे, चला. सगळे जमा झाले, सगळे राजे आले आणि मग हत्तीच्या भारोभार करायचं. जलाशयाच्या बाहेर तो उभा टाकला ब्राह्मण, हत्ती मध्ये नावेमध्ये ठेवला आणि हत्ती नावेमध्ये ठेवल्यानंतर भारोभार करायला सुरुवात झाली. आणि भारोभार करायला सुरुवात झाल्यानंतर तो जो आदिवासांचा राजा होता ना, तो म्हटला ओ थोडं मध्ये या ना पाण्यात. ते म्हटला मध्ये येणार नाही. बोली काय? मी जलाशयाच्या कडेला थांबेल, मध्ये येणार नाही. नाही येणार मध्ये, नाही हो, मध्ये या, मध्ये या. नाही नाही नाही, मी मध्ये येणार नाही. ते बघा ना सोन्याच्या मोहरा, बघा थोडं, अहो एवढं तुमच्यासाठी करतोय, थोडं या, फक्त घोट्या इतक्या पाण्यात या. ठरल्याप्रमाणे तो ब्राह्मण घोट्या इतक्या पाण्यात आला आणि घोट्या इतक्या पाण्यात आल्यानंतर सगळं सैन्य आजूबाजूला होतं या ब्राह्मणाचा संरक्षण करत. त्या जलाशयामध्ये त्या घोट्या इतक्या पाण्यात आला. संकल्प सोडण्याकरता आदिवासाच्या राजाने, यजमानाला संकल्प सोडायचा असतो, ते असा हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन हातातलं पाणी सोडणार. हातातलं पाणी सोडलं. हातातलं पाणी सोडल्याबरोबर त्या आदिवासाच्या राजानं हात धरला. कोणाचा? ब्राह्मणाचा. ब्राह्मणाचा हात धरल्यानंतर ब्राह्मण झाला चकित. तो म्हटला ए हात धरायचं नाही. बोली काय? बोली काय? फक्त इथं घोटे इतक्या पाण्यात. ते म्हटलं मला ओळखलं नाही का? आणखीन मला ओळखलं नाही. मग ते जरा आदिवासाच्या राजात पाहत होता. बारीक पाहिल्यानंतर कळालं की त्या आदिवासाच्या राजामध्ये त्याला सापही दिसत होता. घडी घडी काळ वाट त्याची पाहे, घडी घडी काळ वाट त्याची पाहे, वाट त्याची पाहे, घडी घडी कालो आवाज त्याचे पाहे. ओ आधुनिक आहे अवकाश, आधुनिक आहे अवकाश. हरिमुखे गाथा आर पदेशिलता, घडी घडी काळ वाट याची पाय. वाट पाहत असतो घडी घडी. त्यानं ओळखलं आणि तोच वाघ असणारा, तो साप असणारा मगर झाला. आणि मगर झाल्यानंतर त्याला सगळ्यांच्या देखत उचलून नेलं. असा भयंकर असणारा काळ. काळ सुद्धा मायबापाच्या नाही बुरो आले अवतार, नाही बुरो आले अवतार, हिरते पामर जीवकी हो, हिरते पामर जीवकी येथे नाही बुरो आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, हिरते पामर जीवकी हिरते पामर जीवकी. जीव किती. इथं कुणी राहण्याकरता आलं नाही, इथं जाण्याकरता आलंय. पण असा जो काळ आहे तो काळ सुद्धा मायबापाच्या सेवेनं बलवान होऊ शकतो. मग मायबापाच्या सेवेनं सगळं या जगामध्ये प्राप्त होऊ शकतं. महाराज म्हणतात तो काळ आम्ही चिंतनाच्या जोरावर धन्य करू. खर तर काळ नावाची भीती सगळ्यांनाच वाटत असते.
पण महाराज म्हणतात या जगामधला तो काळ धन्य आहे. कोणता काळ धन्य आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य धन्य एक जण म्हणा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे धन्य धन्य काळ चिंतने सरे धन्य धन्य काळ चिंतने सरे धन्यकाळ चिंतने सरे तो धन्य धन्यकाळ सकळ मंगळ मंगळाचे सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा संसार सिंधू नाही हरिदासा आखाडा जोरात आहे. तर कुछ तुम समजे कुछ हम समजे असं चलू द्यायचं असतं. चला तर चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. महाराज म्हणतात या जगातला तो काळ धन्य की जो चिंतनामध्ये काय आहे महाराज. या जगामध्ये संसारामध्ये क्रियेला महत्व असतं आणि परमार्थामध्ये भावनेला महत्व असतं. संसारामध्ये क्रियेला महत्व आहे, भावनेला संसारामध्ये शून्य किंमत. आता इथं सगळे बसलेले इथं तुम्ही मला सांगा मुलीला जेव्हा मुलगी पाहिली जाते गुंजकर ज्यावेळेस मुलगा पाहिला जातो स्थळ पाहिलं जातं त्यावेळेस पोरामध्ये माणुसकी पाहिली जाते का पैसा पाहिला जातो? कोण म्हणलं? तुम्ही कीर्तनात बसले म्हणून म्हणू नका. काय पाहिला जातो? पैसा प्रॉपर्टी पाहिली जाते. तसं नुसती माणुसकी पाहिली असती तर मला वाटतंय गावागावात 35-40 पोरं राहिले नसते. बरोबर आहे ना? मला सांगायचंय काय संसारामध्ये क्रियेला महत्व आहे, भावनेला शून्य किंमत. जुन्या काळामध्ये जुने लोक दृष्टांत सांगायचे आणि जुन्या लोकांचे दृष्टांत असे होते महाराज की ते पाचर जशी असते नाथ महाराज बरोबर पाचर सुतार मंडळी पंचामंडळी बरोबर तिथं मारतात ना तशी दृष्टांत सुद्धा जुनी मंडळी अशी सांगायचे बरोबर दृष्टांत असा लागलाच पाहिजे. जुन्या काळामध्ये जावयाचा थाट सासरवाडीमध्ये फार व्हायचा जुन्या काळामध्ये. तर जे जावई आहेत त्यांना माहिती बरं का इथं बसलेले जे जुन्या काळामध्ये जावयाचा थाट अतिशय व्हायचा. एक जावई सासरवाडीला गेला आणि सासरवाडीमध्ये असतोच थाट बरोबर आहे ना असतो ना मान हलवली बघा यांनी म्हणून तर मला वाटतंय हर हे सासरवाडीला जाऊन राहिले म्हणजे हिमालयामध्ये जाऊन राहिले आणि हरी हे सुद्धा सासरवाडीला जाऊन राहिले म्हणजे कुठे राहिले क्षीरसागरामध्ये राहिले. सासरवाडीमध्ये जावयाचा लाड असतो. जावई सासरवाडीला गेले आणि सासरवाडीला गेल्यानंतर आता जावयाला अशी अपेक्षा होती की चांदीच्या ताटामध्ये आपल्याला जेवण येईल. जे सासरवाडीला जावई गेले बसले आणि बसल्यानंतर ते चांदीच्या ताटामध्ये न जेवण येतात ते कशामध्ये आलं पात्र. आता पात्र आल्यानंतर जावई जरा समजूतदार होता माझ्यासारखा म्हटलं जाऊ द्या आलंय ना आता काय पात्र काय आपल्याला खायचं नाही चांदीचं ताट नाही आलं तर पात्र आलंय पात्रावर जे येणार आहे ते आपल्याला खायचं. पात्र आलं मग ते काय सासूबाईला काय म्हणतात
मामी कसं मामी का आत्या काहीतरी म्हणतात बा. तुम्ही जरा मदत करावं मला. काय काय म्हणतात मामी मामी. मामी आल्या आणि मामी म्हटल्या जावाई बापू चांदीचं काही ताट नाही, पण तुम्ही काय करा या पात्राला चांदीचं ताट समजा म्हणल्यानंतर मग तितक्यात वाढायला आली. तितक्यात ते पिठलं आणलं, ती गाठीचं आणलं. पिठलं कशाचं आणलं? गाठीचं. ते वाढलं आणि वाढल्यानंतर असा राग आला. खरं तर जावयाला काय जावयाला वाटलं की आपल्याला आता काय येईल. चक्का चक्का कळतो का तुम्हाला? चक्का चक्का जाऊ द्या. आळंदीची भाषा ती श्रीखंड. श्रीखंड. मामी म्हटल्या जावई बापू आमच्याकडे काय आता श्रीखंड नाही, पण ह्या गाठीच्या पिटल्यालाच काय समजा श्रीखंड समजा. अशी तळपायाच्या मस्तकाला जाऊ लागली जावयाच्या. अशी जावयाची मस्तकाला जाऊ लागली. काय बोलू, पण तितक्यात त्या बाईनं ताजी भाकरी आणली नाही, 2-4 दिवसाची शिळी कुटकी आणली. कुटकी आणली आणि वाढली. आणि वाढल्यानंतर मामी म्हटल्या जावई बापू या तुकड्यालाच काय समजा तुम्ही? पुरी समजा. काय समजा? पुरी समजा. महाराज त्याला राग अनावर झाला. असा रागीट होता, पण जरा त्यानं सहन केलं. दम धरला, कणक धरली जरा, आणि त्याला ते दम निघाला नाही. मग त्यानं असा भाई माग सारली. आणि माग सारली दिशी एक कानाखाली दिली. कोणाच्या? मामीच्या. आणि मामीच्या कानाखाली दिल्यानंतर म्हटला मामी आता मी मारली कानाखाली, पण ही मामानं मारली अशी समजा. आता तुम्ही मला सांगा श्रीखंडाच्या जागेवर बेसन चालेल का? नाही, श्रीखंडच लागेल. जावई आल्यानंतर पुरीच्या जागेवर शिळे कुटके चालतील का? नाही चालणार. म्हणजे मला सांगायचंय का हा दृष्टांत दिला मी याच्या करता की व्यवहारामध्ये संसारामध्ये क्रियेला किंमत आहे, भावनेला किंमत नाही. परमार्थामध्ये या परमार्थामध्ये भोले बाबाच्या दर्शनाला निघाले. आणि भोले बाबाच्या दर्शनाला निघाल्यानंतर भोले बाबाचा परम भक्त सोमेश्वर बाबाच्या दर्शनाला निघाला. आणि सोमेश्वर बाबाच्या दर्शनाला जाता जाता आता सोमेश्वर बाबाला काय आवडतं? काय आवडतं? बेल. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. आणि महादेवाच्या भक्ताला गांजाची. भोले बाबाला बेलाच्या पानाची आवड, पण त्याला काय बेलाचं पान भेटलं नाही. मग जाता जाता निरगुडी होती. आता पाला त्यानं तोडला नाही, वरबाडला. तोडणं वेगळं आणि वरबाडणं वेगळं. जाता जाता नुसतं असं काय केलं, वरबाडला आणि गेला महादेवाच्या जवळ. आणि महादेवाच्या जवळ गेल्यानंतर भोले बाबा तुमच्या दर्शनाकरता आलोय, मला काय बेल भेटला नाही, पण ही निरगुडीचे पान आहेत, हे निरगुडीचे पान तुम्ही बेल म्हणून स्वीकारा. भोले बाबा प्रसन्न झाले. वा वा वा, माझ्या करता निरगुडीचा पाला आणलास, मी बेल समजतो. म्हणून मला सांगायचंय काय, परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे आणि संसारामध्ये कशाला किंमत आहे? क्रियेला किंमत आहे. म्हणून परमार्थामध्ये आपण चिंतन करत असताना ती भावना आपल्या अंतःकरणामध्ये अतिशय गरजेची. नुसती क्रियेला किंमत नाही. म्हणून जेवढं वय असतं ना तेवढं जर भजन नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. एखादा मुलगा जर MPSC करण्याच्या दृष्टीनं पुणे मुंबईला गेला आणि पुणे मुंबईला गेल्यानंतर बाप सांगत होता अरे जाऊ दे रे, आपल्या घरी चांगलं दुकान आहे, हे धंदा सांभाळ, शेती कर, कशाला पुणे मुंबईला जातो अभ्यास करण्याकरता? तो म्हटला नाही नाही नाही, मला जाऊन अभ्यासच करायचा आहे, मला साहेबच व्हायचंय, मी जाणार. तो मुलगा पुण्याला गेला. 5 वर्ष MPSCचा UPSCचा अभ्यास केला आणि 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर सुद्धा त्याच्या हातामध्ये काही लागलं नाही. तो तिथं सफल झाला नाही, तो तिथं नापास झाला आणि परत गावाकडे येऊन धंदा करू लागला. आता मी अभ्यासाचा विरोध करत नाही, अभ्यास त्याच्या जीवनामध्ये कामालाच येणार आहे, मी त्याच्या विरोधातला नाही. पण त्याचे 5 वर्ष काय झाले? बोला ना, 5 वर्ष काय गेले? वाया गेले ना. 5 वर्ष वाया गेले. तसं जीवनामध्ये महाराज म्हणतात जो काळ चिंतनामध्ये जात नाही ना, खर तर आपल्या जीवाचा काळ सगळा चिंतेमध्ये जातो. खर तर जीव कधी कधी जीवाचं चिंतन करतो, जीव कधी कधी जीव कधी कधी जीवाचं चिंतन करतो, जीव कधी कधी जडाचं चिंतन करतो, जीव कधी कधी जगाचं चिंतन करतो आणि जीव कधी कधी देवाचं चिंतन करतो. म्हणून जीवानं जीवाचं चिंतन केलेलं वाया जाणार आहे.
जीवानं जडाचं चिंतन केलेलं वाया जाणार आहे, जीवानं जगताचं चिंतन केलेलं वाया जाणार आहे, पण जीवानं जर देवाचं चिंतन केलं तर ते वाया जाणार नाही. काळ सारावा चिंतने वा 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 काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या क्षणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या क्षणा तुळशीच्या युक्त हार विहार युक्त हार विहार युक्त हार विहार देव इंद्रिया सीता अतिशय सुंदर महाराजांनी प्रमाण दिले. काळ सारायचा आहे, पण तो कसा सारायचा आहे, काय करायचं हे सगळं सूत्रच महाराजांनी या अभंगात दिलं. काळ सारावा चिंतने. आपण मी पहिल्यांदा बोलून आलो, चिंता करत बसतो. खर तर माणूस दुःखी आपल्या चिंतेमुळेच. काही काही गोष्टीची माणूस एवढी चिंता करत बसतो, होणं जाणं काही नसतं, पण विनाकारण चिंता करत बसतो. त्या चिंतेच्या बाबतीत एक सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेण विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता कशाला म्हणतात बोला? अग्नीला. बरं, चुलीतल्या अग्नीला चिता म्हणतात का? होमातल्या अग्नीला चिता म्हणतात का? ज्या अग्नीवर माणसाला जाळलं जात, जिवंतपणे का मेल्या मेल्यावर ज्या अग्नीवर माणसाला जाळलं जातं त्याला काय म्हणतात? चिता. आणि सुभाषितकार वर्णन करतात, अंतर फक्त एवढंच आहे, त्या चिता या शब्दावरती एकच अनुस्वार द्यायचा. काय शब्द तयार झाला? चिंता. ती चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि ही चिंता जिवंत माणसाला जाळते. घरी सगळं असतं महाराज, सगळं असतं. 5-10 एकर शेती असते, कपडे असतात घालण्याकरता, फिरण्याकरता गाडी असते, सगळं असतं, पण तिची तब्येत कमी कमी होत जाते. त्याला सहज विचारावं, का रे बाबा तुझी तब्येत अशी कमी कमी होत जाते, काय कारण आहे? तू काय द्वादशी करीत नाहीस का गावातल्या? असू दे, ज्यांना समजले त्यांना धन्यवाद. काय रे बाबा तू काय पंक्तीला वगैरे जात नाहीस का कुठं? काय काय माणसं स्पेशल असतात महाराज. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण बिचारे कीर्तनाला जरी नसले तरी भोजनाला मात्र असतात. खर तर माझं मत असं आहे, माणसानं भजनही तेवढं केलं पाहिजे, भोजनही तेवढंच केलं पाहिजे. करू भजन भोजन धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण. घेऊ नारायण. भजन, खर तर भोजन करण्याचा अधिकारच त्याला आहे की जो चांगलं भजन करतो. भजन केल्यानंतरच भोजन करण्याचा अधिकार आहे. चला असू द्या. का रे बाबा तुझी तब्येत कमी कमी होत चालली? तो म्हणतो काय सांगावं महाराज, मला रात्री झोप लागत नाही. बऱ्याच माणसाला आजार आहे हा. बऱ्याच माणसाला काय आजार आहे की झोप न लागणे. गोळ्या घेऊन इंजेक्शन घेऊन सुद्धा झोप लागत नाही महाराज. म्हणून जर कुणी तुम्हाला विचारलं की या जगामध्ये भाग्यवान कोण आहे, की त्याला सरळ उत्तर द्या की ज्याला पडल्या पडल्या झोप लागते त्याच्यासारखा भाग्यवान जगात कुणीच नाही. पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. मग काय मग झोप न लागण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण आहे चिंता.
सगळ्या चिंता मग दिवसभर काही तर काही व्यस्त असतो. सोयाबीन काढायला जायचं असतं, कुठं कापूसच याचायला जायचं असतं, काम दिवसभर काही काही काम असतं. संध्याकाळी माणूस, माझं प्रमाण मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात एकदा खाटेवर पडला की खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. एकदा खाटेवर पडला की सगळ्या त्यांच्या चिंता उभ्या टाकतात महाराज. खर तर चिंता ही नसताना माणसाचं शरीर खात असते. म्हणून चिंता असे घटे शरीर, चिंता असे घटे चतुरा. काय झालं बघा, ते नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायको, पोराला मुंबईला नोकरी होती, मुंबईला गेले. आता मुंबईला कंजेस्टेड वातावरण, 10x10ची खोली, आणि त्याच्यामध्ये ते नवरा बायको दोघं जण राहू लागले. आणि हा दिवसभर काम करून थकून आल्यानंतर दोघं नवरा बायकोचा संवाद चालू झाला. दोघ जण मस्त असे पडले होते पलंगावर, आणि पलंगावर पडल्यानंतर ते सहज बोलता बोलता बोलून गेला. बायकोला म्हणायला लागला, काय ग, आता आपल्या दोघांचा संसार आहे, 10x10ची खोली आहे, आपला आता भागतं. उद्या जर आपल्याला पोरग झालं तर, उद्या जर आपल्याला पोरग झालं तर. ती बायको हुशार होती, ती म्हटली काय नाही, तुम्ही जरा पलीकडे सरका, मी जरा अलीकडे सरकवते. ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करायला लागले बरं का. ते नवरा जरा पलीकडे सरकाला, ही जरा अलीकडे सरकली. ती तेवढ्यावर थांबलं नाही. ते म्हणलं आणखीन पोरग झालं तर. ती म्हणली चिंता कशाला करतात, तुम्ही जरा पलीकडे सरका, मी जरा अलीकडे सरकते. ते त्याच्यावर थांबलं नाही. ते म्हटला जर ह्याच्या पाठीवर जर जुळ्या मुली झाल्या तर, जुळ्या मुली झाल्या तर. ती बायको म्हटली तुम्ही जरा पलीकडे सरका आणखीन, मी जरा अलीकडे सरकते. पलंग जरा उंच होता, ते जरा पलीकडे सरकायला गेला, आदळला. एवढ्या जोरात आदळला नाही, असा आदळला आणि कमरेचं हाड त्याचं मोडलं. आता त्याला दवाखान्यात कीर्तन झाल्यावर नेऊ आपण. तर ते पडलं, कमरेचं हाड मोडलं. आणि हाड मोडल्यानंतर मग तो म्हणायला लागला आणखीन तर पोरग घरातच आलं नाही तर कमरेचं हाड मोडलं. मला सांगायचं काय, न झालेले पोर जर कमरेचं हाड मोडत असतील तर, कळालं ना तुम्हाला, समजून घ्या समजलं. न झालेले पोरं जर कमरेचं हाड मोडतात, झालेले काय पूजा करणार आहेत का महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या जगामध्ये अपेक्षा दुःख देत असते. मायबापाने जर पोराचा सांभाळ कर्तव्य म्हणून जर केला तर ती भावना शेवटी त्रास देणार नाही. मायबापाचं काय असतं, म्हणजे मी खरं बोलतो, सजवलेलं असतं की म्हातारपणी सून माझे पाय दाबेन, मला हातामध्ये पाणी आणून देईन, मला मायबापाची सेवा करीन. हे जे मनामध्ये सजवलेलं असतं ना, आणि हे सजवलेलं पुन्हा त्रास देत असतं. म्हणून मायबापांनी पोराचा सांभाळ करत असतानाच असं करा की देवानं आपल्याला हे कर्तव्य दिलंय आणि कर्तव्य म्हणून पोरं सांभाळायचे, यांनी मला सांभाळलंच पाहिजे असं नाही. माझं बोलणं नीट आहे का, तुम्हाला त्रास होणार नाही. कारण अपेक्षा माणसाला त्रास देत असते. जेवढी मोठी अपेक्षा तेवढं या जगामध्ये मोठं दुःख आहे. मला सांगायचंय का, माणूस चिंता करत असतो, जगाची चिंता करत असतो. पण महाराज म्हणतात चिंता न करता चिंतन केलं पाहिजे. महाराज तुम्ही सांगितलं चिंतनामध्ये गेलेला काळ धन्य धन्य, जो काळ चिंतनामध्ये जातो तो धन्य. पण नेमकं चिंतन कशाचं करायचं, नेमकं चिंतन कशाचं करायचं ते सांगितलं नाही तुम्ही. जगाचं करायचं, जडाचं करायचं, जीवाचं करायचं का देवाचं करायचं हे नाही सांगितलं. महाराज म्हणतात सकळ मंगळ मंगळाचे, जे मंगळाचं मंगळ आहे त्याचं चिंतन करा. मंगल काय, काही वस्तू मंगल आहेत या जगामध्ये, काही वस्तू मंगल आहेत, काही या जगामध्ये नाद मंगल आहेत. आता मृदंग या ठिकाणी आहे, पखवाज आहे, पखवाज आहे. हा पखवाजाचा आवाज आल्यानंतर, आवाज जर आला धा ता धा ता धा ता धा ता धा ता धा ता धा ता. आता हा जो आवाज आलाय ना महाराज, हा धाता विधाता आहे. माझं बोलणं नीट आहे, हा धाता विधाता आहे. म्हणजे हा धाता स्वराला जन्म देणार आहे, म्हणून हे मंगल आहे. आता ढोलकी किती मंगल आहे सांगत नाही, ते माहित बी नाही मला मंगल आहे का काय. हा पकवाज काय, काही नाद मंगल आहे. म्हणून शंखनाद, जो आपण शंखाचा नाद करतो ना, तो शंखनाद सुद्धा काय मंगल आहे. म्हणून बघा जेव्हा आरती होते त्यावेळेस शंख ध्वनी केला जातो. जेव्हा युद्ध करायचं असतं, सिंहनादम विणत देवशे पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. शंखं दद्मो प्रतापवान, शंखम दद्मो प्रतापवान. कुणी कुणी कोणता कोणता शंख वाजवला हे त्याचं वर्णन केलंय महाराज. देवदत्तम धनंजय, पौंड्रम दद्मो महाशंखम, भीमकर्मा वृकोदरः, अनंत अनंत विजयम राजा, कुंती पुत्रो युधिष्ठिरः.
असे म्हणजे कुणी कुणी कोणता कोणता शंख वाजवला हे वर्णन पहिल्या अध्यायामध्ये. मला सांगायचंय काय, सिंहनाद जो आहे ना, शंखनाद जो आहे तो शंखनाद मंगल आहे. हा जो पखवाजाचा नाद आहे तो मंगल आहे. काही काही गोष्टी मंगल आहेत. काही काही बघा तुम्ही काही काही घटना सुद्धा मंगल असतात. माणूस जर जायला लागला आणि मुंगूस आडवं गेलं तर काय समजतात? बोला, शुभ आहे, मंगल आहे ना, बरोबर आहे. एकदा काय झालं, लहानपणी काही नळ नव्हते महाराज आणि दुष्काळ पडायचा. माझ्या आईसोबत मी पाणी आणण्याकरता गेलो. आईनं कमरेला एक घागर, डोक्यावर एक घागर. मी लहान होतो, मी डोक्यावर घागर घेतली, आईसोबत गेलो ते पाणी आणण्याकरता सकाळी सकाळी. तितक्यात आमच्या गावातलं एक म्हातारं होतं, त्याचं नाव सांगत नाही, गेलं ते जाऊन 15-20 वर्ष झाली असते. आता पटका बांधलेला चांगलं म्हातारं. ते जाता जाता त्यानं काय केलं, माझ्या आईला थांबवलं आणि थांबून काय केलं माहितीये का, 1 रुपया. आता जुन्या काळामध्ये 1 रुपया सुद्धा, 1 रुपया काय केला, हांड्या घागरीमध्ये टाकला आणि असं हात जोडले. मी विचारलं, आई हे असं का केलं ग? अरे जर कुठे चांगल्या कामाला जात असेल आणि सुवासिनबाई जर पाण्याला निघाली तर ते शुभ मानलं जायचं, मंगल मानलं जायचं. आता कोणी जर मिसरी लावून येत असेल तर तिचं मला माहित नाही, बरोबर आहे ना, पण पाण्याला जाताना शुभ मानलं जायचं. मला सांगायचंय काय, काही गोष्टी या जगामध्ये काय आहेत, मंगल आहेत. म्हणून काही ग्रंथ मंगल आहेत, सगळ्या ग्रंथ. म्हणून मंगल, कुठलाही ग्रंथ सुरू करत असताना मंगल करण्याची पद्धत आहे बघा. मंगल, आता ते मंगल किती प्रकारचं, ते मंगल 3 प्रकारचं आहे. कोणते कोणते प्रकार आहेत? निर्देश विठाला विठाला विठाला. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश. आता नमस्कार रूप मंगल कशाला म्हणायचं? नमस्कार रूप मंगल, हा विचार सागर आहे. हा नमस्कार रूप मंगल कशाला म्हणायचं? नमस्कार रूप मंगल त्याला म्हणतात की आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला नमस्कार करणं किंवा कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीला, वस्तूला, भगवंताला नमस्कार करण्याला नमस्कार रूप मंगल असं म्हणतात. दुसरं आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात? स्वतःच्या कल्याणाकरता किंवा स्वशिष्याच्या कल्याणाकरता केलं जाणारे जे मंगल आहे त्याला काय म्हणतात? आशीर्वाद रूप मंगल. आणि वस्तू निर्देश रूप मंगल कशाला म्हणतात? की ज्या मंगलामध्ये देवाच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं वर्णन केलेलं आहे त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. तर हे मंगल साधनेचे अनेक दिवसापासून अनेक आपली पूर्व परंपरा चाललेली. म्हणून ज्ञानेश्वरी उघडत असताना पहिल्यांदा मंगल ज्ञानोबांनी केले. तुकाराम महाराजांचा गाथा उघडल्यानंतर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा किंवा शिवलीला अमृत घ्या, भागवत घ्या, सत्यम परम धीमही, हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे, हे सगळे ग्रंथ आहेत. त्या सगळ्या ग्रंथाच्या आरंभाला काय? मंगल आहे. पण या जगामध्ये जेवढे जेवढे मंगल म्हणून सामोर आलेले वस्तू, घटना जे जे आहे त्यांच्या ठिकाणी जे मंगलत्व आहे ना मायबाप, ते परमात्म्याच्या मंगलत्वामुळे यांच्याकडे मंगलत्व आले. सूर्यप्रकाशही मंगल मानला जातो. पौर्णिमेला चंद्र सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून लग्न सुद्धा काय? मंगल आहे. काय? मंगल आहे. म्हणून तर म्हणतात शुभमंगल. आधीच असतं ते सावधान, पण ते पुन्हा कळतं आपल्याला. जाऊ द्या ते काय. ते खरं तर काय मंगल आहे. ते ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये जाण्याकरता केलेलं काय ते मंगल आहे. मला सांगायचंय काय, या जगामध्ये जेवढी जेवढी मंगल आहे, जेवढी जेवढी मंगल आहे, या मंगलाला मंगलत्व ज्याच्यामुळे प्राप्त होतं असा परमात्मा. सकल मंगल श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. सकल मंगल दिदी श्री विठ्ठलाचे नाम आदी, मनाकार मन करे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून कुठलंही चांगलं काम करत असताना
आता सुद्धा ती प्रथा आहे आणि ती जोपासली पाहिजे. चांगलं काम करत असताना, कुठेही जात असताना. म्हणून बघा काही काही घरामध्ये असं वातावरण आहे महाराज, बाहेर जात असताना सुद्धा मायबापाच्या पाया पडल्याशिवाय काही काही लोक बाहेर निघत नाहीत. का? ते मंगल आहे. म्हणून कुठलंही काम करत असताना महाराजांनी प्रमाण दिलं की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. कुठलंही चांगलं काम करत असताना देवाचं नाव घ्यायचं आणि मग करायचं. ते काम सुद्धा मंगल झाल्याशिवाय राहत. मंगल भुवन अमंगल हारे द्रवसुत शरत अजिर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम 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 जय जय राम. रामायणातला दोहा आहे, हो मंगल भवन अमंगलानी द्रवहु सुदशरथ जिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. म्हणून चांगलं काम करत असताना, कुठलंही काम करत असताना देवाचं नाव घ्यावं आणि मग ते सुरू करावं. का? कारण ते मंगळाचं मंगळ आहे. म्हणून महाराज म्हणतात कोणाचं नाव घ्यायचंय किंवा कोणाचं नाम घेतल्यानंतर, कोणाचं चिंतन केल्यानंतर काळ सार्थक होणार आहे, काळ चांगला जाणार आहे. महाराज म्हणतात ज्याच्यामुळे सगळ्या जगाला मंगलत्व प्रदान झालेलं आहे त्याचं नाव घ्या, त्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन करा म्हणजे महाराज चिंतन करा म्हणजे नेमकं काय आहे बघा. चिंतनाचे 3 प्रकार आहेत. एक गुणाचं चिंतन, दुसरं आहे लीलेचं चिंतन आणि तिसरं आहे नामाचं चिंतन. एक आहे गुणाचं चिंतन, त्याच्याकडे जेवढे जेवढे गुण आहेत त्याचा गुणाचं काय करावं, गुणगान करावं, चिंतन करावं. म्हणून ब्रह्माच्या बाबतीत ब्रह्माचं चिंतन करत असताना कसं चिंतन करावं पंचदशिकार सांगतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यात तत्प्रबोधनम एकदवेक परित्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. ब्रह्माभ्यास कशाला म्हणतात? त्याच चिंतन, त्याच कथन, त्याच बोलणं, त्याचीच चर्चा. म्हणून सनकादिक ज्यावेळेस भागवतामध्ये वर्णन येतं, सनकादिकांचं जीवन काय आहे, कथा मात्रैक जीविण. सनकादिकांना सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या चारींच्या बाबतीत वर्णन करत असताना असं वर्णन केलंय की त्यांचं कथा हेच जीवन आहे. फिरत राहतात. का फिरत राहतात? सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारद. फिरत राहतात. कोणी जर चिंतन करणारा भेटला तर त्याच्याकडून चिंतन ऐकतात, आणि जर कोणी नाही भेटला तर या तिघापैकी एक जण व्यासपीठावर बसतो, 3 जण खाली बसतात आणि चिंतन करत राहतात. सारखं चिंतन करत राहतात. यांचं जीवन म्हणजे चिंतन आहे. मग एक प्रकार आहे गुणाचं चिंतन करणं. देवाकडे किती गुण आहेत? तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विद्यापणा पायापासी एक विद्यापणा पायापासी. देवाकडे किती गुण आहेत? अनंत गुण आहेत. अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या 6 गुण आहेत. त्या गुणाचं एकाचं चिंतन करणं. कोणते 6 गुण मुख्य आहेत? ज्ञानोबरांना विचार. ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरी वस्तीचे. या 6 गुणाचं चिंतन करणं म्हणजे गुणचिंतन. लीला चिंतन. लीला चिंतन म्हणजे काय? तर भगवंतानं कुठं अवतार धारण केला, भगवंतानं अवताराला येऊन काय काय लीला केल्या, भगवंतानं मग अयोध्येतली लीला असेल वा गोकुळातली लीला असेल, त्या लीलेचं चिंतन करणं याला लीला चिंतन म्हणतात. आणि देवाचं नाम घेणं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
रखुमा ये जय जय विठोबा रखुमा. असं देवाचं नाम घेणं याला नामचिंतन म्हणतात. म्हणून या 3 प्रकारानं देवाचं चिंतन. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, 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 सर्व माझा तुझ्या चिंतने, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. काय वाचा मने इच्छिते, काय वाचा मने सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, 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 सर्व माझा काळ काळ सर्व माझा काळ तुझे या चिंतने. काया वाचा मने इच्छितसे, काया वाचा म्हणे. खर तर कायेनं सुद्धा तुझं चिंतन घडावं, वाचेनं सुद्धा तुझं चिंतन घडावं आणि मनानं सुद्धा तुझं चिंतन घडावं. कधी कधी कायेनं चिंतन घडतं. कायेनं चिंतन म्हणजे भगवंताची जी सेवा असेल या शरीरानं ते सुद्धा चिंतन. वाचेनं म्हणजे भगवंताचं नामचिंतन आणि मनानं या 3ही प्रकारे तुझं चिंतन घडावं. अर्थातच तो काळ माझ्या जीवनामध्ये तसा जावा. म्हणून महाराज म्हणतात या जगामध्ये तो काळ धन्य की जो काळ चिंतनामध्ये जातो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कोणाचं चिंतन? सकळ मंगळ मंगळाचे. जे या जगामध्ये मंगलाला मंगलत्व प्रदान करून देणार आहे त्या मंगळाचं चिंतन. म्हणले महाराज मग त्यांचं चिंतन केल्यानंतर काय होतं? अभंगाचं 2रं चरण. संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा,
जर काळ धन्य असेल त्या मंगलाच्या चिंतनामध्ये, तर परिणाम काय होणार आहे त्याचा? संसार सिंधू नाही हरिदासा. जे हरीचे दास आहेत त्यांना संसार सिंधू नाही. म्हणजे महाराज संसार म्हणजे काय, संसार म्हणतात कशाला आणि त्याला सिंधू का म्हटलंय, अनेक प्रकारे चिंतन करता येईल आपल्याला. संसार या शब्दाचा अर्थ असा आहे, श्रुसरती हा धातू आहे आणि त्या श्रुसरती धातूला सम उपसर्ग लागला आणि श्रुसरती या धातूचा अर्थ असा आहे, जो सारखा सरकत राहतो त्याचं नाव आहे संसार. जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्याला म्हणतात संसार. एका ठिकाणी ज्याची स्थिरता नाही, ज्याच्यामध्ये 6 दोष आहेत, जायते, वर्धते, अस्ति, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, हे 6 दोष ज्याच्यात आहेत त्याला संसार असं म्हणतात. जे जन्माला आलंय ते वाढणार आहे, प्रसरण पावणं आणि शेवटी नाशापर्यंत जाणं, याचं नाव आहे संसार. त्याला श्रुसरती, सारखा जो सरकत राहतो त्याला संसार म्हणतात. आणि मला त्याला संसार सिंधू असं म्हटलं. खरं तर हा संसार सिंधू असा आहे की संसार सिंधू मोठ्या मोठ्या लोकांनी पैज मारून जरी याच्यामध्ये उडी टाकून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तरी ते मोठे मोठे लोक सुद्धा याला पार करून जाऊ शकत नाहीत. महाराजांचं भवे सामर्थ्ये ब्रह्मादिका पार भवे सामर्थ्ये ब्रह्मादिका सामर्थ्ये ब्रह्मादिका पार करीता विचार संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये ब्रह्मादिका पार नुलंगवे ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. ब्रह्मदेवादिक जेवढे आहेत त्यांना असं वाटलं की आपण आपल्या बाहुबलाच्या जोरावर संसार तरून जावा. बऱ्याच जणाला समोरच्या पैलवानाचा अंदाज नसतो, मग हाबूक ठोकतात आणि हाबूक ठोकलं की पुन्हा काय अपयश पदरात पडतं महाराज. म्हणून मैदानात उतरत असताना आपली ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे. माझं बोलणं नीट आहे का? आपल्याला आपल्या मर्यादा सांभाळता आल्या ना माणूस संयम बाळगत असतो. माझ्या आवडतीचा सुविचार आहे. फक्त आपल्याला आपली मर्यादा कळता आली पाहिजे. काय आहे ती बेंडकुळी जी असते ना, बेंडकुळी, त्या बेंडकुळीला काय वाटत असतं की आपलं डबकच म्हणजे जगातला सगळ्यात मोठा जलाशय. आपलं जे डबकं आहे तेवढं तिला वाटत असतं की तेवढा जलाशय म्हणजे आपल्या जगत आहे किंवा जगामध्ये हाच मोठा एका जलाशय आहे. मायबाप, हे जग फार मोठे आणि या जगामध्ये फार मोठी मोठी माणसं आहेत. आपलं कुठं एवढं ज्ञान मांडत बसता महाराज. शंकराचार्य एकदा समुद्राच्या काठेवरती फिरत होते आणि फिरत असताना एक जण त्यांच्या जवळ आला, लोटांगण घातलं, पाया पडला आणि शंकराचार्यांना म्हणत होता, आचार्य आचार्य, काय तुमच्या जवळ ज्ञान आहे, काय तुमचं तेज आहे, काय तुमच्या ज्ञानाचं तेज आहे, तुमच्या या ज्ञानाच्या तेजापुढं सगळं ब्रह्मांड फिकं पडतंय असं तुमचं तेज आहे, काय ज्ञान आहे तुमच्याकडे. त्यावेळेस आचार्य समुद्राच्या काठेवर फिरत होते आणि आचार्यांनी आपल्या सोबत जो दंड होता तो दंड समुद्राच्या पाण्यामध्ये बुडवला आणि नुसता बुडवला नाही तर तो झटकला आणि झटकल्यानंतर आचार्य म्हटले, अरे बाबा, या जगामध्ये ज्ञान सागरासारखं आहे आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे ना, या दंडाला जेवढं पाणी लागलंय ना तेवढंच माझ्याकडे ज्ञान आहे. म्हणून ज्ञानाचा अभिमान लोकांनी बाळगायचा नसतो की माझ्याकडे फार मोठं ज्ञान आहे. या जगामध्ये खूप ज्ञानी लोक आहेत महाराज. काही लोक आपलं ज्ञान सांगत नाहीत. माझ्याकडे एवढं आहे ना ते सांगत नाहीत, कोणाला सांगत बसत नाहीत माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडं असं आहे तसं आहे. तर मला सांगायचंय काय, ब्रह्मादिक एवढे मोठे असताना त्यांनी आपल्या बाहुबलाला अशी थाप मारली. ज्ञानोबा वर्णन करतात 7व्या अध्यायामध्ये, या माया नदीचं वर्णन करतात आणि माया नदीचं वर्णन करत असताना ज्ञानोबांनी जो विस्तार केला ते असे सुंदर आहे. त्यांनी चॅलेंज लावून याच्यामध्ये उतर, पण ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये, या संसार सागरातून दोघच जण तरुण जाऊ शकतात. एक ज्याच्यावर देवाची कृपा आहे आणि ज्याला सद्गुरु सारखा नावाडी भेटलाय. जया सद्गुरु तारू पुढे, सद्गुरु ज्याचा नावाडी झालाय ना तोच या संसार सागरातून पार जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात, हा जो संसार सिंधू आहे ना,
हा संसार सिंधू हरिदासाला काहीही करत नाही. म्हणून महाप्रलय जरी आला, महाप्रलय म्हणजे चौकड पाणी झालं, आता सगळीकडे पाणीच झालंय महाराज. खर तर अतिवृष्टीनं ओला दुष्काळ याच्यानं शेतकरी सगळा त्रस्त झालाय. खर तर शेतकऱ्याचं फार अवघड आहे महाराज. आणि त्यातली त्यात आपल्या भागामध्ये जरा जास्तच झालंय. महापुराचा धोका आला, आता काय होईन देवाला जाणे. शेतकऱ्याचं अवघड आहे सगळं. खरं तर शासनानं जी मदत केली ती मदत सगळी तुटपुंजी मदत आहे. आणि ती तुटपुंजी मदत काय शेतकऱ्याला पुरणार आहे महाराज. तेवढा खर्च सुद्धा त्याच्यातून निघत नाही. तेवढं बी खरेदी केलेलं, फवारणी खरेदी केलेली, पण काय या शेतकऱ्यामध्ये अशी धमक आहे महाराज, तो कितीही दुष्काळ आला तरी पुन्हा उभा टाकू शकतो. पुन्हा उभा टाकण्याची ताकद भगवान पांडुरंग परमात्मा त्या सर्व शेतकऱ्यांना देव, आणि त्यांच्यामध्ये ती असते सुद्धा. कितीही मोठा महाप्रलय आला, जे जळामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांना भय असतं का? बोला, भय असतं का त्यांना? नाही. किती मोठा महाप्रलय येऊ द्या. तसं या संसार सिंधूची नि माझे ज्ञानोबाराय म्हणतात, हा संसार सिंधू कितीही दुस्तर असला, कठीण असला, तरी हरिदासाला तो काहीही करत नाही. हरिदासाला काही करत नाही. म्हणून संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेणती ते. गर्भवासाचं दुःख कसं असतं हे त्यांना माहित नसतं. आता गर्भवासाचं किती दुःख आहे आपल्याला विस्तार करायचा नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे मांडा. सर्वांग नाकी तोंडी कृमी किडे, किंवा मातेचे या उदर कुहरी, पुसून विष्टीचे या दाथरी, उकडून नव मासवरी, जन्मजन्मनी मरती, काय सांगू गर्भीचे यातना, मज भोगिता नारायणा, मांसमळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्याता असे. गर्भवासाचं भयंकर असणार दुःख, आणि ते दुःख हरिदासाला नाही. गर्भवास कैसा नेनती ते. म्हणून ते गर्भवासाचं काय दुःख असतं त्यांना माहिती नाही. म्हणून महाराज म्हणतात की संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेनती ते. का? कारण त्यांचा आभार मानण्याकरता पांडुरंग असतो. अभंगाचं तिसरं चरण. जनवन आयशे कृपेच्या जागा, आधारे आधारे जनवन आयशे कृपेच्या आधारे, बनायचे कृपेचा सागर, आधारे बनायचे कृपेचा सागर, आधारे जनवन आयशे कृपेच्या जागा, आधारे आधारे जनवन आयशे कृपेच्या आधारे, जनवन आईचे कृपेचा आधार, जनवन आईचे कृपेचा आधार. दाटला भारे पांडुरंग, दाटला भारे पांडुरंग, संसार सिंधू नाही हरिदासा, संसार सिंधू नाही हरिदासा, आधारे पांडुरंग. हरिदासा 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 विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, ढोबार कुमार, विठोबार कुमाई, ढोबार कुमार, विठोबार कुमाई, ढोबार कुमार, विठोबार कुमाई, ढोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोबार जनवन ऐसा कृपेच्या आधारे, दाटला आभारे पांडुरंग. त्यांचं आभार देव मानत असतो. ते ऋणवैपण देखुणी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. ज्ञानोबाराय म्हणतात भक्ताचं ऋण पांडुरंग परमात्मा मानत असतो. मी बऱ्याचदा सांगितलं असेल, काय झालं बघा,
रामप्रभू सीता आई साहेब अशा बसलेल्या होत्या आणि बसलेल्या असताना पायाजवळ हनुमंतराय. हनुमंतराय ज्यावेळेस रामप्रभूच्या चरणाकडे पाहायचे त्यावेळेस रामप्रभू वात्सल्य भावनेनं हनुमंतरायाकडे पाहायचे आणि हनुमंतरायानं रामप्रभूकडे पाहिलं की रामप्रभू इकडे तिकडे पाहायचे. हे असं बऱ्याचदा चाललं आणि हे सगळं सीता आई साहेब पाहत होत्या. सीता आई साहेबानं रामप्रभूला सांगितलं, स्वामी असं का करता? ज्यावेळेस हनुमंतराय तुमच्याकडे पाहतात त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे पाहता आणि ज्यावेळेस हनुमंतराय तुमच्याकडे पायाकडे पाहत असताना तुम्ही कारुण्य भावनेनं वात्सल्य भावनेनं हनुमंतरायाकडे पाहता, असं का करता? त्यावेळेस रामप्रभूनं उत्तर दिलं. रामप्रभू म्हणतात की माझ्या डोळ्यामध्ये ताकदच नाही की मी माझ्या हनुमंताच्या नजरेला नजर मिळवू शकेल. का? कारण या हनुमंताने एवढे उपकार केलेत की उपकारातून मी उत्तीर्णच होऊ शकत नाही. भक्ताच्या डोळ्याला डोळे मिळवण्याची ताकद सुद्धा देवाची नाही. आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगू का, तुमच्या आमच्यासारखे ट्रकानं पंढरपूरला जातात मायबाप, पण तुकाराम महाराज सारखा, माऊली सारखा, हनुमंतरायासारखा भक्त भेटायला देवाला सुद्धा नशीब लागतं. महाराज देवाला सुद्धा नशीब लागत असतं. म्हणून आभार मानत असतो पांडुरंग परमात्मा यांचे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, दाखविले भिन्न परी एक. म्हणून बऱ्याचदा भक्ताला बंधन देवाचं असतं असं सांगितलं जातं, पण या ठिकाणी देवाला भक्ताचं बंधन आहे. असू द्या, झाला आता वेळ जरा होत आलाय. तर भक्ताचं बंधन आहे. किती बंधन आहे? आपल्याला सगळ्यांना आरती पाठ आहे. पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकानं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? देवा मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. देवा जसे येते तसे, कोणी मूड असू दे, पापी असू दे, कसलाही भक्त माझ्याकडे तुझ्याकडे आला ना तर त्यांना पार करायचं या भवसिंधूतून. हे काय आहे? माझं बंधन आहे. म्हणून देव उभा आहे. किती दिवस झाले? युगे 28. बोला युगे 28. जरा तुमचं भोजन राहिले का जरा? युगे 28, युगे 28, युगे 28, युगे 28, युगे 28. किती युग झाले? 28. हे बंधन आहे महाराज, हे बंधन आहे. हे पुंडलिकानं देवाला घातलेलं बंधन आहे. म्हणून तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन, दाखविले भिन्न परी एक. खर तर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त हे काल्पनिक रूपानं भिन्न होत असतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, भक्ताचं मी भक्त तू देव ऐसे. म्हणजे कल्पनेच्या द्वैतामध्ये येतात पण वास्तविक पाहता ते अद्वैत असतात. म्हणून दाखविले भिन्न परी एक, संसार सिंधू नाही हरिदासा. गर्भवास कैसा निनती ते यथामती यथावकाश. या अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. 11:15 चालू झालं, आता 12:15 वाजले का? 1:15 वाजला बरोबर. या ठिकाणी चिंतनाची सेवा या ठिकाणी झालेली. स्वर्गीय शशिकलाबाई सखाराम जोगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समस्त जोगडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर या निमित्तानं आलेला सर्व आप्तेष्ट परिवार, सर्व नातेवाईक परिवार आणि या निमित्तानं जमलेला सर्व वारकरी परिवार, सर्व महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी, सर्व गावातील भजनी मंडळी, सर्व पुरुष वर्ग, सर्व मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. जे जे काही चांगलं असेल ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर्यांचं आहे. ज्यांनी माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला असे माझे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा यांचा आहे. एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचा अंतकरण करून क्षमा करा. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणे माऊली रिजे जीवे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेत माझे जीवरले पायिक पण पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते, नवे अंगे भूत युक्ते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
महाराज का चिंबोबन महाराज. तुका म्हणे देव भक्ताचे बंधन, तुका म्हणे देव भक्ताचे बंधन, तुका म्हणे देवा 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 भक्ताचे बंधन. दाखविले दोन पर्याय भिन्न दाखविले भिन्न पर्येक, संसार सिंधू नाही हरिदास, संसार सिंधू नाही हरिदास. दाखविले भिन्न दाखविले भिन्न पर्येक, संसार नाही हरिदास, संसार सिंधू नाही हरिदास. गर्भवास कैसा नेनती ते, गर्भवास कैसा नेनती ते, गर्भवास हे गर्भवास वाह क्या बात. हे गर्भवास, हे गर्भवास, हे मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदिया जिसे चावर भज मन राम चरण सुखदाय, 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 भज मन राम चरण सुखदाय. गर्भवास कैसा नदी ते, गर्भवास कैसा नदी ते, गर्भवास
गर्भवास कैसाने नदी महाराज तुम्हें सिद्धो नाही उच्चारिला हाती काळ में आपुला क्षमापुराज महाराज तुम्हें सिद्धो तुका म्हणे ज्ञानेश्वर राका पाया पैकी करा क्षमापुराज महाराज तुम्हें सिद्धो ज्ञान देवत्कारा ज्ञान देवत्कारा आधारी समाधान तुमसे दिखे चरण आता उठा विद्य मनाये नाही नारायण गुरुवारी कल्पना येती सफल विवेकने आता उठा विद्य मनाये नाही नारायण तुका मध्ये भोग गेला दिवारी दादा भो आता उठा विद्य मनाये नाही नारायण असे करून आरती चक्रपाने वारिते आज पुराणे नवस धनकारा दिवस महापाऊस कला पुण्यवंत तुम्ही वाला आज पुराणे नवस धनकारा दिवस बाबा येतारे उपासने जवळे आज पुराणे नवस धनकारा दिवस प्रेमस प्रेमारते गोविंदाचे वारते धन्य धन्य त्रिलोचना नित्य करी अवलोकन काला प्रौढाने मुखावू वालिते प्रेमानंद धन्य धन्य त्रिलोचना नित्य करी अवलोकन नामा मने केच वाचले कोणे राई लोत सत्य धन्य धन्य त्रिलोचना नित्य करी अवलोकन अर्पितान राजा महादेवा जीवित साधु संत मनो वेला माता अर्पितान राजा लोमले ज्ञान जगी जगति कोणे अवार नाम नादि अर्पितान राजा केवल तेजा मनोर गदावाजा अर्पितान राजा प्रकट हुआ बोले विश्व ब्रह्म के राम जनार्दन पाई मस्तक शिवल्या राजा महाकेवल तेजा साधु मनो वेला माता अर्पितान राजा हरे द्वारा मानवान गुरु राम पाय राघवे साजरा द्वारा सद्गुरु रामानंदाने सुखिदान ब्रह्मानुवाचार्य धरणी माझी आज जन्म
श्री अनंत मधुसूदना कामिनी मोहना मदन मूर्ती अवतार का धरित्याक्षिती मूर्ती अगाय सगुणा निर्गुणा जगत नित्या जगत जीवना वसुदेव देवकी काला लोटांगणी ठाव द्यावाची चरणी करीतसे विनवनी भव बंधनी सकल देवादी देवा आनंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा सवावी माझी आस जन्मोजन्मी तुला पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणं ते एक तुझ प्रती आहे रवी हे कामण्याचा उदार तू होई